4 दिवसापासून आपण मोठ्या आपुलकीनं, मोठ्या गोडीनं आणि मोठ्या ओढीनं या ठिकाणी एकत्र येतो आहोत. काल आपण पाहिलं या ठिकाणी सीता स्वयंवर झाला, परवा पाहिलं रामजन्म झाला, त्या अगोदर पाहिलं शिव पार्वती विवाह झाला आणि प्रथमतः ग्रंथ महात्मे संत चरित्र झालं. सगळेच प्रसंग सांगत असताना दिदींच्या मुखातून अमृत वाणी बाहेर आली आणि त्या अमृतानं आपण मंत्रमुग्ध झालो. खरं तर 8 दिवसामधला जो प्रवास आहे ना, तो प्रवास आपण अनुभवलाय. आता मध्यांवर आहोत, अर्थात काल 4 दिवस झाले, आजचा पंचम दिवस. पंचम पुष्प गुंफत असताना कालपर्यंत मोठा आनंद उत्सव आपण संपन्न केला, पण आजचा प्रसंग थोडासा वेगळा आहे. तो म्हणजे असा, आज आहे राम वनवास आणि केवट प्रसंग. ज्या ज्या वेळेस हा प्रसंग येतो ना, तर निश्चितच आपल्या डोळ्याच्या पापण्या आणि कडा ओल्या झाल्याशिवाय राहत नाही. याचं कारण असं की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि सीतामाईंना वनवासाला जावं लागते ना, तो प्रसंग दिदींच्या अमृतवाणीतून या ठिकाणी ज्यावेळेस बाहेर पडणार आहे, त्यावेळेस निश्चित एक वेगळं पण आपल्याला जाणून जाईल. असो, शेवटपर्यंतचा हा कथेचा सार आपल्या हृदयस्पर्शी असणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. आपण सगळी मंडळी भाग्यवान आहोत ज्या दिदींच्या मुखातून आपणाला हे सर्व अमृतवाणी या ठिकाणी मिळणार आहे. मंडळी, दिदींबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचा वसा वारसा जपत असताना सुप्रसिद्ध असे कीर्तनकार झाल्या, सुप्रसिद्ध अशा प्रवचनकार झाल्या आणि आपण पाहिलंय की अनेक वर्षापासूनचा हा प्रवास करत असताना आपल्या साधनेच्या, आपल्या तपश्चर्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये शिवचरित्रकार नव्हे तर या ठिकाणी भागवताचार्य, रामायणाचार्य, त्याचबरोबर सर्व गुणसंपन्न असणारे, सगळ्या विषयाला स्पर्श करणारे, एक भाऊक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पूजनीय, वंदनीय साध्वी सरस्वती अर्थात वैष्णवी दिदी यांच्या या आजच्या पंचम पुष्पासाठी आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात प्रथमतः स्वागत करूया. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं दिदींना नम्रपणे विनंती करूया, आजच्या या पंचम पुष्पासाठी आपण आजच्या कथेला आरंभ करावा, शुभारंभ करावा. धन्यवाद.